Hello students, welcome to my fifth part of the chemical kinetics. In this part, we will see the points that is integrated rate law for the first order reaction and half-life of the first order reaction. At first, we will see what is integrated rate law. Integrated rate law. In this case, we know that the differential rate law gives the relationship between rate of the reaction and concentration of reactants. And this differential rate law is converted into the integrated rate law. This integrated rate law gives the relationship between concentration of reactant and time. And therefore, the integrated rate law is the equation. It is the equation obtained by integrating differential rate law and which gives the relationship between concentration of reactant and time. Integrated rate law म्हणजे काय तर असं इक्वेशन जे डिफरन्शियल रेट लॉचं इंटिग्रेशन केल्यामुळं मिळतं आणि ज्यामुळं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि टाइम यांच्यातलं रिलेशन मिळतं आपल्याला त्या इक्वेशनला काय म्हणायचं इंटिग्रेटेड रेट लॉ. आता त्यानंतर आपण नेक्स्ट यामध्ये काय करायचंय तर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हे एक्सप्रेशन डिराईव्ह करायचंय. पण यावर क्वेश्चन बोर्ड एक्झामला कसा विचारला जातो डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता त्यासाठी आपण काय करायचे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कन्सिडर करायचे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय इट इज द रिएक्शन हुज रेट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ single reactant raised to the first power. This is called as first order reaction. And therefore, consider the first order reaction, that is reactant A gives product T. In this reaction, for this reaction, differential rate law is given as डिफरन्शियल रेट लॉ कसा आहे आपल्याला रेट इज इक्वल टू रेट म्हणजेच काय चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन चेंज इन टाइम. त्यामुळे स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट दॅट इज डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाइम दॅट इज dt. आणि ऍज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिक्रीजेस इथं काय येणार मायनस साइन येणार. किंवा इन टर्म्स ऑफ जर ऑर्डर ऑफ रिएक्शन टर्म नुसार रेटचं एक्सप्रेशन जर लिहायचं असेल तर रेट इज इक्वल टू काय येणार के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू 1. ऍज रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूया आपण. यामध्ये ए is the concentration of reactant at time t. A is the concentration of reactant at time t. आता हे इक्वेशन जर रिअरेंज केलं रिअरेंजिंग दिस इक्वेशन रिअरेंज कसं करायचं ए या साईडला आणायचं आणि मायनस साइन आणि dt इकडे नेलं तर इक्वेशन कसं होणार ते डी concentration of A upon concentration of A is equal to minus K into dt. आता यामध्ये काय कन्सिडर करायचं आपण तर A naught is the initial concentration of reactant at T is equal to 0 and let AT is the concentration of reactant at time t after time t. असं जर कन्सिडर केलं आणि integrating this equation
integrating this equation between the limits याचं जर इंटिग्रेशन केलं, लिमिट्स कोणते वापरले, ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू ए नॉट ऍट टी इज इक्वल टू 0 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू ए टी ऍट टी इज इक्वल टू टी. तर हे एक्सप्रेशन इंटिग्रेशन ऑफ त्यातलं लोअर लिमिट कोणतं येणार, ए नॉट, अप्पर लिमिट कोणतं येणार, ए टी. इंटिग्रेशन कशाच करायचं आहे, डी ए अपॉन ए इज इक्वल टू मायनस के कॉन्स्टंट आहे, पुन्हा इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू टी ऑफ डी टी. आता यामध्ये डीए बाय ए चं इंटिग्रेशन म्हणजेच काय, तर ते एल एन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए येतं. एल एन म्हणजेच काय, लॉग टू द बेस ई लॉग टू द बेस ई. एल एन ए फ्रॉम ए नॉट टू लोअर लिमिट ए नॉट, अप्पर लिमिट येणार ए टी इज इक्वल टू मायनस के टी चं इंटिग्रेशन, dt चं इंटिग्रेशन म्हणजेच टी फ्रॉम लोअर लिमिट 0 टू अप्पर लिमिट टी. त्यानंतर यामध्ये काय करायचं, सबस्ट्रॅक्टिंग द लिमिट्स सबस्ट्रॅक्ट जर केले तर काय होणार, एल एन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट होणार. त्यामुळं एल एन ए टी मायनस एल एन ए नॉट इज इक्वल टू मायनस के, अप्पर लिमिट आहे टी आणि लोअर लिमिट 0 आहे, त्यामुळं काय होणार ते मायनस के टी. हेच काय असं पण लिहिता येईल, देअरफॉर एल एन ए टी अपॉन ए नॉट इज इक्वल टू मायनस के टी. आता टी या साईडला आणलं आणि मायनस प्लस साइन केलं तर काय होणार, हे एक्सप्रेशन कसं होणार, के इज इक्वल टू 1 बाय टी आणि 1 बाय टी एल एन ए टी अपॉन ए नॉट कन्व्हर्टिंग. आता हे कशात कन्व्हर्शन करायचं, कन्व्हर्टिंग एल एन टू log to the base 10. Thus this equation becomes k is equal to, आता ln चं कन्व्हर्शन log to the base 10 मध्ये केल्यावर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2.303 अपॉन टी ln ए टी अपॉन ए नॉट. and this is integrated rate law for first order reaction. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. यामधलं जे इक्वेशन हे 2 कन्सिडर करूया, हे इक्वेशन नंबर 3 घेऊया. दिस इज द वन फॉर्म ऑफ द इंटिग्रेटेड रेट लॉ. Then the second form of the integrated rate law for the first order reaction. This is obtained by equation second. आपलं जे इक्वेशन मग असे आपण घेतलेलं आहे, सेकंड इक्वेशन कसं होतं, ln ए टी अपॉन ए नॉट इज इक्वल टू मायनस के टी. And by taking anti-logarithm on both sides of this equation, anti-logarithm घेतलं तर कसं इक्वेशन होईल, हे ए टी अपॉन ए नॉट इज इक्वल टू ई रेज टू मायनस के टी, किंवा
AT is equal to AT is equal to A naught e raised to minus KT. This is the second form of the integrated rate law for first order reaction. Then the third form of integrated rate law for first order reaction is if a mole per dm cube is the initial concentration of reactant at T is equal to 0, and if let x mole per dm cube if be the decreasing concentration of reactant at time T, then the concentration of A that remains unreacted after time T is A minus x mole per dm cube. If let A be the initial concentration of reactant at T is equal to 0, and if x mole per dm cube be the decreasing concentration of reactant, A initial होतं त्यातले x mole per dm cube एवढं concentration decrease झालं, तर T या टाइम नंतर unreacted concentration A चं किती राहिलं A minus x. and जे इंटिग्रेटेड रेट लॉचं आपलं एक्सप्रेशन होतं, कोणतं एक्सप्रेशन होतं 2.303 अपॉन T log to the base 10 concentration of A naught by AT. यामध्ये सबस्टिट्यूटिंग फॉर A naught च्या ऐवजी जर A घेतलं, A मोल पर dm क्यूब कॉन्सन्ट्रेशन घेतलं, आणि AT that is concentration remaining after time T किती घेतलं A minus x mole per dm cube. तर another form of integrated rate law for first order reaction कशी मिळेल 2.303 upon T log to the base 10 A naught च्या ऐवजी काय घेता येईल A आणि AT च्या ऐवजी A minus x. Thus, this is this equation, त्यानंतर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन. These are the different forms of the integrated rate law for first order reaction. Then we will see the unit of rate constant. Unit of rate constant for first order reaction. For first order reaction, आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्रेशन लिहावं लागेल. We know that integrated rate law for first order reaction is K is equal to 2.303 upon T log to the base 10 A naught by AT. In this expression, log to the base 10 A naught by AT, this is the unitless quantity. ही काय आहे, unitless quantity आहे, and therefore unit of K that is rate constant or dimension of K is per time. Dimension of K is per time, and thus the units of K are per second, per minute or per hour. These are the units of K for first order reaction. Per time, that is per second, per minute or per hour. Then we will see the expression for half life of the first order reaction. At first, we will see what is half life of a reaction. Half life of a reaction.
half-life of the reaction, it is the time required for the reactant concentration to fall to one half of its initial value. म्हणजे रिॲक्टंटचं जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असतं त्याच्या निम्म कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी जो टाइम लागतो त्यालाच काय म्हणायचं, हाफ लाईफ ऑफ ए रिॲक्शन. अँड दिस हाफ लाईफ ऑफ ए रिॲक्शन इज डिनोटेड बाय T1/2. It is denoted by T1/2. Then we will derive the relation between half-life period and rate constant of a first order reaction. आता हे एक्सप्रेशन जे आहे यात हाफ लाईफ म्हणजे T1/2 आणि K यांच्यामधलं रिलेशन डिराईव्ह करण्यासाठी काय पहिल्यांदा लिहावं लागेल आपल्याला, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log to the base 10 A0 by 80. आता ह्या एक्सप्रेशन मध्ये A0 is the initial concentration of the reactant at T is equal to 0. And this initial concentration is falls to 80 at time T. टाइम T मध्ये A0 चं कॉन्सन्ट्रेशन किती कमी झालेलं आहे, कितीपर्यंत कमी झालंय, 80 पर्यंत फ्रॉम द स्टार्ट ऑफ द रिॲक्शन पासून. मग यामध्ये या एक्सप्रेशन मध्ये जर इफ ऍट T इज इक्वल टू T1/2 जर घेतलं आपण, T इज इक्वल टू T1/2 जर घेतलं तर काय होणार, T1/2 टाइम मध्ये रिॲक्टंट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज फॉल्स टू A0 by 2. या टाइम मध्ये काय होणार, हे कॉन्सन्ट्रेशन काय होणार, हाफ होणार. म्हणजेच किती होणार, A0 by 2. म्हणजेच when at T is equal to T1/2 then 80 is equal to किती होणार, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ, A0 by 2. and thus putting these conditions in integrated rate law, कसा होणार, K is equal to 2.303 upon T1/2 होणार. इथं T1/2 log to the base 10 A0 upon A0 by 2. आता यामध्ये A0 कॅन्सल होणार, काय होणार, फक्त log to the base 10 2. त्यामुळे K is equal to 2.303 upon T1/2 log to the base 10 2. आणि 2 चा log किती येतो, 0.3010 अपॉन T1/2 इज इक्वल टू, हा प्रॉडक्ट किती येतो तर 0.693 अपॉन T1/2. This is the expression gives the relationship between K and T1/2. किंवा काय लिहिता येईल, और T1/2 is equal to 0.693 upon K. 0.693 upon K. Thus the half life, या एक्सप्रेशन वरून काय दिसून येतं, there is no concentration term in this expression. Therefore, half life of the first order reaction is independent of the initial concentration of reactant. Then we will see the graphical representation of half life of the first order reaction. If the graph is plotted for concentration of reactant, that is AT versus time, such type of curve is obtained. These bold dots which are shown in the graph,
These bold dots shows the time required for the initial concentration A naught to reach the values, that is A naught by 2, A naught by 4, A naught by 8, A naught by 16 and A naught by 32. In this case, the initial concentration, the change in initial concentration from A naught to A naught by 2, the time required, this is the time required to change the concentration from A naught to A naught by 2. This is the first half-life period. Then the time required for the change in concentration from A naught by 2 to A naught by 4. This is the second half-life period. From A naught by 4 to A naught by 8. This is the third half-life period. Concentration change from A naught by 8 to A naught by 16. This is the fourth half-life period. And A naught by 16 to A naught by 32. This is the fifth half-life period respectively. Thus, this half-life, this graph shows the constancy in the half-life of the first order reaction. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनची जी हाफ लाईफ आहे त्यामधली कॉन्स्टन्सी जी असते ती या ग्राफवरून आपल्याला दिसून येते.